श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त परब्रह्मणे नमः. अध्याय 18. श्री गुरूंकडून चवडीची वेल उपटून ब्राह्मणाला धनकुंभदान. आतापर्यंत केलेल्या श्री गुरुचरित्राच्या श्रवणाने नामधारकाच्या मनात समाधान झाले नाही. त्यांचे अंतःकरण पूर्णपणे तृप्त झाले नाही. कामधेनू स्वरूपी श्री गुरुचरणात तो ध्यानसक्त झाला होता. श्री गुरुचरित्रात अत्यंत आसक्ती असल्यामुळे त्याचा पुढील कथाभाग संपूर्णपणे श्रवण करण्यास त्याची एकमेव अभिलाषा होती. हे जाणून सिद्धमुनी म्हणाले, प्रिय नामधारका, खरंच तू एक श्रेष्ठ गुरुभक्त आहेस. या अखिल ब्रह्मांडात गुरुतत्वापेक्षा अधिक श्रेष्ठ अन्य तत्व नाही. प्रपंचात गुरुभक्त हा सर्वात भाग्यवान असतो. तू मला श्री गुरुचरित्राचे निरूपण करायला सुवर्ण संधी दिली आहे. तुझ्या पुण्याई निमित्त मलाही गुरुसेवा करण्याची संधी आज लाभली. मला आता संपूर्ण श्री गुरुचरित्र स्मरण होऊ लागले आहे. हे नामधारका, श्री नरसिंह सरस्वती गुरुजी भिल्लवाडी ग्रामी गुप्तपणे एकांतवासात राहत असले तरी त्यांचा महिमा सर्वत्र विविध झाला होता. कशी तरी प्रत्येकाला त्यांच्या महानतेची जाणीव झाली. प्रापंचिक भक्तांपासून व स्वार्थी शिष्यांपासून अलिप्त राहण्याच्या दृष्टिकोनातून श्री गुरु भिल्लवाडीमधल्या औदुंबर वृक्षाचे स्थान सोडून वाटेवरती भक्तांना अनुग्रह देत देत प्रख्यात मनोहर कृष्णा गंगा संगमावरच्या दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वरुण संगम तीर्थापर्यंत पोहोचले. तिथूनच जवळील कृष्णा पंचगंगा संगमस्थानी वसलेल्या नरसोबावाडीला त्यांनी आगमन केले. ते मुक्तिक्षेत्र काशीहूनही श्रेष्ठ आहे व प्रयाग मानसरोवरांसारख्या क्षेत्राच्या समान आहे. पंचगंगातीरी अनेक तीर्थक्षेत्रे असल्यामुळे तीच वास्तव्याकरिता योग्य ठिकाण आहे असे त्यांना वाटले. कुरुक्षेत्री मिळणाऱ्या पुण्यापेक्षा अधिक पुण्य पंचगंगा नरसोबावाडी संगमस्थानी लाभते. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभ आणि सरस्वती असे पंचनदी संगम क्षेत्र पुराण प्रसिद्ध आहे. इथे कृष्णा नदीला पंचगंगा येऊन मिळते, म्हणून हे एक अत्युत्तम पुण्यक्षेत्र बनले आहे. प्रथमतः श्री नरसिंह सरस्वती यतीचे औदुंबर वृक्षाकडून वरुण संगम तीर्थस्थानावर आगमन झाले. त्यानंतर त्यांनी पंचगंगा संगमावर पदार्पण केले. तिथेच अमरापूर नामक रमणीय गाव आहे. या ग्रामी असलेल्या औदुंबर वृक्ष कल्पवृक्षाच्या समतुल्य आहे. संगमाच्या षटकुल तीर्थात भगवान अमरेश 64 योगिनींसह वास्तव्य करून आहेत. इथे अमरेश्वराप्रीत्यर्थ पूजा नमस्कारादी विधी आचरल्याने मनुष्य अमर होतो अशी प्रचिती आहे. त्यामुळे हे क्षेत्र काशीच्या समान मानले गेले आहे. पंचगंगेत एकदा स्नान केल्याने प्रयागात 100 वेळी स्नान केल्याचे पुण्य मिळते. जो भाग्यवान इथे स्नान करतो तो गंभीर पातकांपासून मुक्ती मिळवितो. परम पावनकर प्रसिद्ध शक्तितीर्थ देखील तेथे गुप्तगामिनीहून प्रवाहित होते. तिथे स्नान केल्याने अपार पुण्यसंचय होतो. इथे प्रख्यात कोटीतीर्थ देखील गुप्त आहे. कृष्णावेणी नदी सोबत वाहणाऱ्या या पवित्र औदुंबराच्या सानिध्यात अनेक तीर्थ आहेत. त्यापैकी शुक्लतीर्थ, पापविनाशी तीर्थ, काम्यतीर्थ, सिद्धवर तीर्थ, प्रयागतीर्थ, शक्तितीर्थ, अमरतीर्थ व कोटीतीर्थ ही अष्टतीर्थे प्रख्यात आहेत. इथे कृष्णावेणी आणि पंचनद्या अशा 7 पवित्र नद्या एकत्र येतात. त्यामुळे हे अतिपवित्र संगम झाले आहे. त्यामध्ये स्नान केल्याने ब्रह्महत्यादी पातक नष्ट होते. त्यांच्या दर्शनमात्रे सर्व कामना पूर्ण होतात. हे ठिकाण प्रयागापेक्षा नयनरम्य आहे. अपार महिमा तथा अगणित तीर्थ असलेल्या नरसोबावाडीच्या पवित्र क्षेत्रात श्री नरसिंह सरस्वती यतीने 12 म्हणजे इसवी सन 1427 ते 1439 वर्षे वास्तव्य केल्यामुळे पुढे त्या क्षेत्राला नृसिंहवाडी हे नामाभिमान प्राप्त झाले. लौकिक अभिलाषा व स्वार्थपूर्ण तामस स्वभावाच्या यात्रेकरूंपासून दूर राहण्यासाठी येथे देखील श्रीगुरू एका थोर औदुंबर वृक्षाखाली गुप्तपणे राहू लागले. तथापि काही काळानंतर भक्ताचा उद्धार व्हावा आणि तीर्थ महिमाही सर्वांना कळून यावी या उद्देशाने प्रकट होण्याचे ठरविले. नरसोबावाडी येथील वास्तव्यादरम्यान श्री गुरुजींनी प्रतिनित्य मध्यान्हकाळी भिक्षेच्या निमित्ताने अमरापूर गावी येत असत. तेथे एक सुसंस्कृत सदाचारी परमसात्विक स्वभावाचा कुलकर्णी नामक एक सद्ब्राह्मण याच्या कृतीचेच अवलंबन करीत आपल्या पतिव्रता पत्नीसोबत आनंदाने चरितार्थ चालवित होता. वेदविद्वान समदर्शी तो ब्राह्मण निष्काम कर्म मार्ग अनुसरून वैदिक धर्माचे काटेकोरपणे पालन करीत होता. भगवंताच्या अनुग्रहामुळे जेवढी प्राप्ती व्हायची तोच प्रसाद समजून जीवन चालवित असे. तो अत्यंत दरिद्राने त्रस्त असला तरी तो अतिथी सत्कार, ब्रह्मयज्ञ, नित्यानुष्ठान इत्यादी कर्मात लोप न आणता हे सर्व आचरित असे. त्या ब्राह्मणाच्या परसदारी एक चवडीची वेल होती, ज्याला भरपूर शेंगा व्हायच्या. ज्या दिवशी काही भिक्षांना मिळत नसे त्या दिवशी हे दाम्पत्य त्या शेंगा शिजवून ते भक्षण करून संतृप्त असत. अशा परमार्थिक जीवनात आसक्ती असणाऱ्या सात्विक सदाचारी लोकांवर गुरूंच्या अंतःकरणात विशेष प्रेम व अनुकंपा होती.
हेच त्यांच्या अवताराचे ध्येय व कार्यपद्धती होती. एके दिवशी त्या ब्राह्मण दंपतींना अनुग्रह देण्यासाठी श्रीगुरू भिक्षेनिमित्त त्यांच्या घरी आले. भिक्षुक रूपात असलेल्या श्री नरसिंह सरस्वती यतींना सत्कार गौरवपूर्वक ब्राह्मणाने घरात घेतले व भक्तिपूर्वक अतिथीस देव असे मानून त्यांची पूजा केली. त्या दिवशी ब्राह्मणाला कोणतीही भिक्षा मिळालेली नव्हती, म्हणूनच त्यांच्याकडे अतिथीला भक्ष्य म्हणून भोजन रूपात अर्पण करण्यास काहीही नव्हते. त्याने परसदारी असलेल्या चवळीच्या शेंगाच भिक्षा म्हणून वाढल्या. अशा दारिद्र्य स्थितीत असतानाही त्या कर्मनिष्ठ ब्राह्मणाने अतिथी सत्कार उत्तम प्रकारे केला. हे आतिथ्य पाहून श्रीगुरू संतुष्ट झाले. महात्म्याचे वर्तन अत्यंत विचित्र असते. श्रीगुरुजी त्या दंपतींना अनुग्रह देत म्हणाले, हे सदाचारी ब्राह्मणा, तुमच्या योग्य आचरणाने मी प्रभावित झालो आहे. आजपासून तुझे दारिद्र्य दोष पीडा संपले असे समज. यापुढे तुझे उत्तम दिवस सुरू होतील. तुझे भाग्य फुलले आहे. असा वर देऊन ब्राह्मणावर कृपा व्हावी या हेतूने परसदारी वाढलेली ती वेल मुळासकट उपटून टाकत ते संगमाच्या दिशेने निघाले. ते अनुचित कृत्य पाहून विप्र स्त्रीला तिच्या मुलाबाळांना अतीव दुःख झाले. ती भिक्षुकरूपी अतिथीला दोष देत त्याची निंदा करून अनुलाप करू लागली. भिक्षा स्वीकारून आपले नुकसान करून गेलेल्या त्या यतीला ते शिवाशाप देऊ लागली. आम्ही तर आमच्या योग्यतेनुसार आतिथ्य केले, त्यांना कोणत्याही प्रकारे कमी पडू दिले नाही, तरी त्यांनी आमच्या रोजच्या उदरभरणाच्या सोयीचे अपहरण केले, असा प्रलाप करू लागली. दूषित दृष्टी असलेल्या विपस्त्रीला त्या अतिथीचे निजरूप कळले नाही. तिला तो सामान्य माणूस वाटला. आपणच दैवहीन आहोत असे समजून ती तिच्या नशिबाला कोसू लागली. पण पुरेसा परिपक्व झालेला तिचा नवरा दुःखी झाला नाही. त्या विवेकी ब्राह्मणाचा विश्वास होता की जे अतिथीरूपी यती आले होते ते ईश्वररूपी होते. तो पत्नीला म्हणाला, हे प्रिये, सर्व काही दैवी संकल्पानुसार होते. आपल्या प्रारब्धात जसे आहे तसेच होते. तेच झाले. डोक्यात विषम विचार आणू नको. चलविचल होऊ नकोस. प्रपंचात सगळेच परमात्म्याच्या प्रेरणेने प्रेरित होऊन त्यांचे कर्म करतात. इथे कोणीच स्वतंत्र नाही. आम्हासारख्या सामान्य माणसांना काय उत्तम काय अधम हे माहीत नसते. आमच्या प्रारब्धात जे लिहिले आहे तेवढेच मिळते व नको असलेले हातातून निघून जाते. आमच्या अस्पष्ट दृष्टीमुळे भविष्यातील घडामोडी समजून घेण्यात आम्हा अज्ञानी लोकांना साध्य होत नाही. जे घडते ते आमच्या भल्यासाठीच घडते. आपण त्याविषयी व्यर्थ चिंतन करून अस्वस्थ होऊ नये. सकल जीव परमात्म्याच्या अधीन आहे. आपल्या भविष्याबद्दल आपण अनभिज्ञ असतो. कदाचित जे काही आहे ते चांगल्यासाठीच आहे असे समजूया. त्या पूजनीय यतीला दोष देऊन त्या दूषणाचे व निंदेचे दोष ओढवू घेऊ नको. आपण असे गृहीत धरूया की आजपासून आपले दारिद्र्य नष्ट झाले. भगवंत नेहमी आपल्याला या भवसागरातून पार करण्यासाठी खरोखर जे योग्य असते ते देतो. ज्या यतींनी आपल्याला भेट दिली तो नक्कीच महात्मा आहे, यात कशात शंका नाही. त्यांनी उपटून टाकलेली ती वेल नसेल, आपलेच भीकर प्रारब्ध कर्म असेल. देवाने जन्मलेल्या प्रत्येकासाठी आहार, उद्योग, वस्ती इत्यादीची व्यवस्था केलेली आहे. देवाला स्वतःपेक्षा आमची जास्त काळजी असते. आजपासून आपले दारिद्र्य संपले असे ते म्हणाले होते. तसेच होईल व आपला उद्धारच होईल असे समजूया. आमच्या उदरभरणाची काळजी परमात्म्याला नक्कीच आहे. आम्ही निश्चिंत जगावे, तेव्हाच प्रकृती आमची सर्व गरजा स्वतः पूर्ण करते. परमात्म्याने आपल्याला आवश्यक तेवढेच दिले आहे व देत राहील. तू यतींवर विश्वास ठेवून निश्चिंत राहा. कदाचित हे यती आपला भवसागर पार करणारे महात्मा असतील. त्याने सर्वांचे सांत्वन केले. नंतर ब्राह्मणाने पूज्य गुरुजींना उपटून टाकलेली ती वेल नदीत टाकून देण्याकरिता तिथे थोडे खणल्यानंतर त्याला तिथे सुवर्णमुद्रांनी भरलेला तांब्याचा कुंभ सापडला. ते बघून त्याला आश्चर्य झाले. त्याने आपल्या पत्नीला बोलावले व तिला ते दाखविले आणि मडके गुरूंचा प्रसाद समजून स्वीकारत संतोषभरीत होऊन म्हणाला, पाहिलेस का, ही वेल इथे असती तर आपल्याला कधीच ती उपटून खाली बघण्याचा विचार आला नसता. हा निधी आपल्याला मिळण्यास तेच यती कारणीभूत आहेत. हे खरे, त्यांचा आपल्यावर परमानुग्रह झाला आहे. अतिथी रूपात येऊन भिक्षा स्वीकारून त्यांनी आपले दारिद्र्य दूर केले. ते काही सामान्य व्यक्ती नसून एक महात्माच आहे. जेव्हा अज्ञानवश विनाकारण श्रीगुरूंना शिवीगाळ दिल्याबद्दल त्याच्या पत्नीला खूप पश्चाताप झाला. तिने मनोमन त्यांना स्मरून आपल्या अपराधाची क्षमा मागितली. दोघेही मग संगमावर गेले व गुरूंना वंदन करून त्यांची मनोभावे पूजा केली. त्या ब्राह्मणाने आपल्या पत्नीच्या दोषार्थ श्रीगुरूंशी क्षमायाचना केली. त्यांनी धनकुंभ सापडल्याविषयी सांगितले. त्यावर श्रीगुरू म्हणाले, हे ब्राह्मणा, धनकुंभ सापडल्याची वार्ता गुप्तच ठेव, अन्यथा ती धनलक्ष्मी स्थिर राहणार नाही. हा विषय इतर कुणालाही सांगितला तर आमची प्रसिद्धी होईल व आम्हाला अनेक जण उपद्रवही करतील. तुझे दारिद्र्य निवारण होण्यासाठीच मी तुला अनुग्रह दिला आहे. यापुढे तुम्ही तुमच्या नातेवाईकांसह आनंदात दीर्घायुष जीवन
जगा असे म्हणत श्री गुरुजींनी त्यांना आशीर्वाद दिला. श्री गुरुकृपेने त्यांची गरिबी संपली व त्यांच्या जीवनात समृद्धी आली. केवळ गुरुदर्शनाने तो दारिद्र्यातून मुक्त झाला आणि ऐश्वर्यमय जीवन जगू लागला. गुरुच आपले सर्वस्व आहेत त्याचे विस्मरण होता कामा नये. त्यांचाच आपल्याला आसरा आहे हे त्याने आपल्या कुटुंबालाही समजावून सांगितले आणि त्यांनाच एक चित्ताने स्मरावे व त्यांचीच सतत आराधना करावी असे बजावले. गुरुकृपा ही एखाद्याच्या कल्याणासाठी संपूर्ण आश्वासन आहे. त्याला कल्याण गुणपूर्ण होण्यासाठी गुरूंचे अनुग्रह मुख्य असते. ज्याचे हृदय संपूर्णपणे उघडलेले असते तो गुरुकृपेला पात्र ठरतो. अशा व्यक्तीला इतर कोणत्याही प्रकारच्या साधनेची व धार्मिक आचरणाची आवश्यकता नसते. प्रपंचातील दीन, स्थितिवंत, भाग्यवंत, दैवहीन, दारिद्र्यी, श्रीमंत वा अन्य कुणालाही सद्गुरूच्या अनुग्रहाशिवाय साक्षात्कार होत नाही. निर्गतिक दुःखी लोकांनी गुरूंना शरण जाऊन त्यांच्या चरणकमली आश्रय घ्यावा. भवसागर पार करण्यासाठी व इहपरलोकी सौख्य प्राप्त करण्यासाठी तो एकमेव उपाय आहे. गुरुभक्ताला असाध्य असे काहीच नाही. ज्याची गुरूंवर अपार श्रद्धा, भक्ती, विश्वास आहे तो सर्व विद्या आत्मसात करून घेतो. ईश्वर प्राप्तीचे रहस्य गुरुभक्तीत आहे. म्हणून स्वहित सापेक्ष असणाऱ्या सर्वांनी स्वतःच्या परमकल्याणासाठी गुरुच कामधेनू सर्वस्व आहे असे मानून त्यांच्या चरणी आश्रय घ्यावा व एकचित्ताने त्यांची आराधना करावी. गुरु सहवासात पाप, दुःख, दारिद्र्य यांचा नाश होतो. म्हणूनच हे नामधारका, श्री गुरूंची महिमा महत्तर आहे. गुरु सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. तू गुरूंना सदैव भज. गुरुभक्तीची अशी संधी मिळणे हे परम सौभाग्य होय. ते भाग्य सर्वांना मिळत नाही. म्हणूनच तू गुरुभक्ती पथावर श्रद्धेने मार्गक्रमण कर. गुरुभक्तीद्वारे मुक्ती सहजतेने लाभते. निरंतर गुरुभक्ती, गुरुनामस्मरण करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात कोणतीही उणीव कधी भासत नाही. त्यामुळे आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत गुरुभक्तीचा मार्ग अवलंबला पाहिजे. अशा प्रकारे सिद्धमुनींनी श्रीगुरूंच्या महानतेविषयी तथा वैभवमय कार्याचे वर्णन केले. इथे परमकल्याणकारी श्री गुरुचरित्राचा 18वा अध्याय संपन्न होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.